तिसरी मागणी असणार आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा शेतकरी समाज आहे आणि शेतकरी समाजाला सरसंगट कर्जमाफी द्यावी। त्याचप्रमाणे कर्जमाफी देत असताना जी स्वामीनाथन आयोगाची जी शिफारस आहे किंवा जी शेतमालाला एक हमी भाव द्यावा अशी मागणी इच्छितो। त्याचप्रमाणे मराठा समाजामधले जे मुलं शिकत आहेत त्या मुलांना जी ईबीसीची मर्यादा आहे, ईबीसीची मर्यादा 6 लाखांची करावी आणि त्याचप्रमाणे बालवाडी पासून ते उच्च शिक्षणापर्यंत मराठा समाजाच्या मुला मुलींना शिक्षण मोफत करावं अशी आपली मागणी या चक्काच्या आंदोलनाच्या माध्यमातून असणार आहे। त्याचप्रमाणे मराठा समाजाच्या युवकांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी जी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये 5,000 कोटी त्वरित मंजूर करावे अशी मागणी आपण या ठिकाणी शासनाला मागू इच्छितो। त्याचप्रमाणे सर्व मराठ्यांना मोफत प्रशिक्षणासाठी अद्यावत अशी शासकीय प्रशिक्षण संस्था सुरू करावी अशी एक आपली मागणी आंदोलनाच्या माध्यमातून असणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण जगाची अस्मिता, संपूर्ण जगाचं प्रेरणास्थान असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, ही जयंती 19 फेब्रुवारीला संपूर्ण जगामध्ये साजरी करावी आणि ती शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात साजरी करावी अशी मागणी आपण या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाच्या निदर्शनाने देऊ इच्छितो। तरी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की ज्यावेळी या चक्काजाम आंदोलनाला सुरुवात होईल त्यावेळी आचारसंहितेचं पालन करून त्या आचारसंहितेच्या मध्ये कुठलंही उल्लंघन न होता आपण या जी मागणी आहे त्या मागणीचा पाठपुरावा शासनाला आपण करणार आहोत। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जी संयोजकाच्या वतीनं जी आपल्याला आचारसंहिता करून दिलेली आहे त्या शिस्तीमध्ये कुठेही बिघाड न होता अतिशय शांतपणे, अतिशय शिस्तबद्धपणे हे आंदोलन आपल्याला पार पाडायचं आहे। कारण संपूर्ण महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी आपण या चक्काच्या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत। आणि मित्रांनो, आज ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण भारत देशामध्ये मराठा मुक मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन कसं असावं आणि आंदोलन करतावेळी कशी शिस्त असावी याचा आदर्श जो आपण जगापुढे घालून दिलेला आहे तो आदर्श आपल्याला कायम ठेवत हे आंदोलन अतिशय शांतपणे शिस्तप्रिय वतीने आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि आपल्या मागण्या आपल्या शासनाच्या निदर्शनामध्ये आणून द्यायच्या आहेत। तरी सर्वांना विनंती आहे की ज्यावेळी आंदोलन सुरू होईल त्यावेळी कुणीही त्या आचारसंहितेचं उल्लंघन न करता जिथं तुम्हाला जागा मिळेल त्याच ठिकाणी आपण उभा राहावं। कुणीही पुढे जायचा प्रयत्न करू नये किंवा कुणालाही रेटून कुणालाही ढकलून आपण कुठेतरी पुढे येऊ असा विचार न करता जिथं जागा मिळेल तिथं प्रत्येकाने थांबावं। त्याचप्रमाणे ज्यावेळी चक्का आंदोलन आपण प्रतिकात्मक स्वरूपात सुरू करणार आहोत त्यावेळी कुणीही कुणाशी बोलायचं नाही, एकमेकाशी न बोलता आणि कुठलीही घोषणा न देता आपल्याला आपल्या मागण्या त्या ठिकाणी सांगायच्या आहेत आणि सर्व आपलं आंदोलन झाल्यानंतर प्रत्येकाने शांत पद्धतीने उभा राहून जनगणना आपलं आंदोलन समारोप होणार आहे। तरी काही क्षणामध्ये हडपसर व परिसरामधले सर्व मराठा समाजाचे बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होणार आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा आपण ही मराठा समाजाची वज्रमूठ कशा प्रकारची असते आणि मराठा समाज रस्त्यावर उतरल्यानंतर कशा पद्धतीने शिस्तीचं पालन करून आपल्या मागण्या शासनाला निदर्शन आणून देऊ इच्छितो याचं एक आदर्श उदाहरण आपल्याला पुढच्या काळामध्ये किंवा पुढच्या काही क्षणामध्ये आपल्याला परत एकदा संपूर्ण महाराष्ट्राला, जगाला आणि शासनाला दाखवून द्यायचं आहे। त्याच्यामुळे जी वादळापूर्वीची शांतता आपण मराठा मुक मोर्चाच्या वतीनं त्यावेळी पाळली होती तीच वादळापूर्वीची शांतता अजून एकदा आपल्याला त्याचं पालन करायचं आहे आणि त्या माध्यमातून आपल्या सर्व मागण्या आपल्याला शासनाला निदर्शनास आणून द्यायच्या आहेत। त्याचप्रमाणे ज्यावेळी आंदोलन सुरू असेल त्यावेळी कुणाचाही कुठल्याही संघटनेनं मराठा समाजाच्या ज्या काही संघटना या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी स्वतःच कुठलंही वैयक्तिक बॅनर किंवा वैयक्तिक झेंडा किंवा वैयक्तिक संस्था संघटनेचा जो बॅनर आहे तो अजिबात बाहेर काढायचा नाही। जो मराठा क्रांती मुक मोर्चा जो बॅनर आहे, जो झेंडे आहेत तेच झेंडे घेऊन आपल्याला या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचा आहे। वैयक्तिक स्वरूपाची संस्था किंवा संघटना असलं कुठलंही बॅनर आपल्याला त्या ठिकाणी फ्लॅश करायचं नाही। त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी आहे ती हा जो चक्काजाम आंदोलन आहे हे आंदोलन कुठल्याही जातीच्या किंवा कुठल्याही धर्माच्या विरोधामध्ये नसून ही फक्त मराठा समाजाच्या मागण्यासाठी आणि मराठा समाजाच्या आत्मसन्मानासाठी आहे। ज्याच्यामुळे कुठल्याही समाजाचा किंवा कुठल्याही जातीचा अनादर न करता आपण या ठिकाणी आंदोलन घेत आहोत याची सर्व मराठा समाजाच्या बांधवांनी दखल घ्यावी। त्याचप्रमाणे
या ठिकाणी जे काही सर्व समाज बांधव उपस्थित आहेत ही कुठल्याही पक्षाचे प्रतिनिधी नसून ही मराठा समाजामधले मराठा समाजासाठी अहोरात्र झटणारे सर्व नागरिक आहेत. त्याच्यामुळं या ठिकाणी फक्त मराठा म्हणूनच सर्वजण सहभागी झालेले आहेत. त्याच्यामुळे कुणीही स्वतःच्या संघटनेचा स्वतःच्या असणाऱ्या पक्षाचा या ठिकाणी आवाज द्यायचा नाही किंवा त्याचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहून कुठल्याही स्वरूपाचं या ठिकाणी त्या आंदोलनाला गालबोट लागला असं वर्तन करायचं नाही. त्याचप्रमाणे हा मोर्चा जो आहे तो अतिशय स्वयंशिस्त पाळून मराठा समाजाचा जो संस्कृतपणा आहे तो आपल्याला दाखवायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपले पोलीस समाज बांधव आहेत किंवा जे पोलीस या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करायचं आहे आणि त्यांना सहकार्य करून आपल्याला त्यांना मदत करायची आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी जर कोणी आंदोलनामध्ये कुठलं व्यसन करून जर कोणी आला असेल तर कृपया त्याला त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ देऊ नका. त्याला त्वरित या आंदोलनामधून बाहेर काढा. कारण त्याच्या एकट्याच्या वर्तनामुळं कदाचित आपल्या आंदोलनाला गालबोट लागू शकतं. त्याच्यामुळं कुठलाही व्यसन करणारा माणूस जर या आंदोलनामध्ये सहभागी झाला तर त्याला तात्काळ बाहेर काढा आणि त्या ठिकाणी त्याला बाहेर काढून त्याला समज द्या. त्याचप्रमाणे जर या आंदोलनामध्ये महिला भगिनी सुद्धा आहेत तर कृपया त्यांना पुढचं स्थान द्या आणि त्यांच्या पाठीमागे सर्व समाज बांधवांनी उभं राहावं अशी एक विनंती या ठिकाणी करतो. ज्या मुले किंवा लहान मुले महिला किंवा वृद्ध आहेत त्यांना सहकार्य करा आणि माता भगिनींना पुढे जाण्याची संधी द्या. मोर्चाला या चक्काजाम आंदोलन अतिशय शांततेमध्ये आपला हा मोर्चा पार पाडायचा आहे आणि मोर्चा संपल्यानंतर चक्काजाम आंदोलन संपल्यानंतर अतिशय शांतपणे आपल्याला इथून बाहेर जायचं आहे आणि जाताना सुद्धा कुठल्याही प्रकारची घोषणा न देता कुठल्याही प्रकारचा आवाज न करता आपल्याला शांततेने बाहेर जायचं आहे. स्वाभिमान, स्वावलंबन, शिक्षण, सहकार्य, जागृती या पंचसूत्रीचा समाज विकासासाठी अंगीकार करण्यासाठी खऱ्या अर्थाने आंदोलन आहे. आणि आंदोलनाच्या माध्यमातून आपण आपल्या जी मागण्या आहेत ज्या मागण्यासाठी सातत्यानं वर्षापासून आपण मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहोत त्या आंदोलनाला परत एकदा शासनाला त्या आंदोलनाची जाण व्हावी आणि ती जाण होऊन त्यांनी त्या मागण्याचा विचार करावा यासाठी या ठिकाणी हे आंदोलन परत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे. तरी पुणे जिल्ह्याच्या वतीनं हडपसर विभागाच्या वतीनं आणि हडपसर परिसराच्या वतीने या ठिकाणी आपण सर्व समाज बांधव या चक्काजाम आंदोलनासाठी एकत्रित आलेलो आहोत. तरी चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व समाज बांधवांनी ज्या आचारसंहितेचं पालन मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे याची कृपया आपण सर्वांनी पालन करावं आणि अतिशय शांत पद्धतीने अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने ही चक्काजाम आंदोलन पूर्ण करावं अशी मी कळकळीची विनंती मराठा क्रांती मुक्ती मोर्चाच्या वतीने सर्व संयोजकांच्या वतीने या ठिकाणी आपल्या सर्वांना करू इच्छितो. अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी मराठा क्रांती मुक्ती मोर्चाचं चक्काजाम आंदोलन सुरू होणार आहे. तरी हडपसर परिसरामधून आलेल्या सर्व समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे की कुणीही रस्त्यावरती जाऊ नये. सर्वांनी कृपया आतमध्ये जमावं आणि सर्वांनी ज्यावेळी संयोजक सांगतील त्यावेळी सर्वांनी जाऊन फक्त 15 मिनिटं आपल्याला ही चक्काजाम आंदोलन करायचं आहे. सर्व समाज बांधवांना विनंती आहे की कृपया उन्हात कुणीही थांबू नका. सर्वांनी इथं छान झाडे आहेत त्या झाडामध्ये सर्वांनी उभं राहावं आणि सर्व समाज बांधवांना परत एकदा विनंती आहे की ज्यांची वाहनं असतील त्यांनी कृपया ती वाहनं रस्त्यावरती काढून आतमध्ये खूप मोठी पार्किंगची सोय आहे ते सर्वांनी आपली वाहनं काढून कृपया आतमध्ये पार्किंगला लावावी आणि सर्वांनी या ठिकाणी झाडाच्या खाली उभं राहावं. अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी आपण चक्काजाम आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. तरी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी सावलीमध्ये थांबावं. सर्व मराठा समाजाच्या बांधवांना आग्रहाची विनंती आहे की सर्वांनी सावलीमध्ये थांबावं आणि ज्यांचे वाहनं ज्यांनी आणली असतील त्यांनी कृपया ते वाहनं रस्त्यावरती न लावता आपल्यामुळे कुठल्या वाहतुकीला अडथळा न होऊ देता कृपया सर्वांनी ती वाहनं पार्किंग मध्ये पार्क करावीत. अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी आपण चक्काजाम आंदोलनाला सुरुवात करणार आहोत आणि ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज आज रस्त्यावरती उतरलेला आहे
उतरलेला आहे. त्याचप्रमाणे या भागातून सुद्धा आपल्याला अतिशय शिस्तप्रिय पद्धतीनं हे आंदोलन आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचं आहे. तरी सर्व समाज बांधवांना परत एकदा विनंती आहे की ज्यांच्या गाड्या असतील त्यांनी कृपया त्या गाड्या अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आतमध्ये पार्क कराव्यात. रस्त्यावरती पार्किंग करून कुठल्याही वाहतुकीला अडथळा होऊ न देता कृपया आपले वाहन सर्वांनी आतमध्ये पार्क करावेत. त्याचप्रमाणे सर्वांना परत एकदा विनंती आहे की सर्वांनी सावलीमध्ये थांबावं. अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करायची आहे. सर्व उपस्थित मराठा समाज बांधवांना परत विनंती आहे की कृपया सर्वांनी सावलीमध्ये थांबावं. अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचं चक्काजाम आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि काही क्षणामध्ये आपण या आंदोलनाला सुरुवात करून पुन्हा एकदा मराठा समाजाची वज्रमूठ आपण या ठिकाणी विविध मागण्याच्या माध्यमातून सरकारच्या निदर्शन आणून देणार आहोत. तरी सर्वांना विनंती आहे की काही क्षणामध्ये या ठिकाणी मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी, उन्नतीसाठी आणि विविध मागण्यांसाठी आपण हे आंदोलन करणार आहोत आणि सर्व मराठा समाजाच्या पुढच्या पिढीला न्याय मिळावा या न्यायासाठी ही खऱ्या अर्थानं आंदोलन आहे. काही क्षणामध्ये संपूर्ण भागातून या ठिकाणी मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहेत आणि त्या माध्यमातून या ठिकाणी परत एकदा आपल्याला मराठा समाजाचं एकजूट, मराठा समाजाची एक वज्रमूठ संपूर्ण महाराष्ट्राची आज चक्काच्या आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेली आहे. त्या वज्रमुठेचं रूपांतर आपल्याला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं एक आदर्श घालून द्यायचा आहे आणि आदर्श घालून देत असताना आपल्याकडून कुणालाही त्रास होणार नाही आणि आपल्यामुळं कुणाला त्रास न होता अतिशय शांतप्रिय आणि अतिशय शिस्तीत मध्ये आपलं आंदोलन पूर्ण करायचं आहे. सर्व समाज बांधवांना परत एकदा विनंती आहे की कृपया सर्वांनी सावलीमध्ये उभा राहावं. अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून चक्काजाम आंदोलनाला सुरुवात होणार आहे. जिओ नाही का ते तुझा व्हिडिओ मला लाईक करा. ते ह्याच्यावर जायचंय वसंतराव जाधव माझ्या देवाराजे वसंतराव जाधव फाउंडेशन कर ते कमी नजर अंदर सर्व समाज बांधवांना विनंती आहे कुठलीही घोषणा न देता कृपया आपण सर्वांनी आतमध्ये आपल्या गाड्या पार्क कराव्यात. रस्त्यावरती कुणीही गाडी पार्क करू नये. मराठा समाज बांधवांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या ज्या गाड्या आहेत त्या कृपया आतमध्ये पार्किंग कराव्यात. आपल्यामुळे कुठल्याही वाहतुकीला अडथळा न होऊ देता अतिशय शांतपणे या आंदोलनामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे. आपल्यामुळे कुणालाही त्रास न होऊ देता